हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अश्विनी, अश्रूज लाईफस्टाईल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. तर आज आहे ना, मुलांना सुट्टी होती, म्हणजे आज आहे सॅटर्डे आणि दुपारी दिवसभर आमची लाईट गेलेली होती. म्हणजे संध्याकाळी डायरेक्ट 5 वाजता आली. 9:30 ते 5 अशी समथिंग गेलेली होती आणि मग टीव्ही बंद, मोबाईल बंद, सगळं मस्त बंद होतं आणि म्हणून हा मुलांनी सगळा खेळ बाहेर काढला होता. आज खूप म्हणजे खूप दिवसांनी त्यांनी सगळी खेळणी बाहेर काढून आणि छान घर-घर खेळत होते. आणि त्या दोघांचं असं घर-घर खेळणं किंवा असे थोडेसे भांडे-भांडे वगैरे खेळत होते दोघं जण. आता श्लोक लहान आहे त्यामुळे आरुषला खेळावं लागलं. नाहीतर आरुषला आता अजिबात असं खेळणं आवडत नाही. पण लाईट नव्हती म्हणून तो ठीक आहे चला टाईमपास म्हणून खेळत होता. तर त्यांचं हे घर-घर खेळणं बघून आहे ना मला माझ्या लहानपणीची आठवण झाली. मी आणि माझी मावस बहीण दरवेळेस मामाच्या घरी गेलो सुट्ट्यांमध्ये, की इतके सारे भांडे खेळायचो, की काय सांगू खूप सारी मस्ती करायचो. आणि आत्ता आम्ही दोघी जणी ना जावा-जावा सुद्धा आहोत आणि खरंच भांडे आम्ही सध्या खेळतोय. तर असं आहे. तर चला अशा छोट्या-मोठ्या आठवणी अशा मुलांनी जर असं काही केलं ना, तर त्या ताज्या होतच असतात. आता हे दोघं जण इथे मस्त खेळत होते आणि मला असं वाटत होतं ना, नेहमी सॅटर्डेला अशी लाईट गेली पाहिजे. मग जेणेकरून हे दोघं जण असे छान खेळतील आणि सध्या असं ते खेळतच नव्हते. खूप दिवसांनी आज खेळले. चला असो, आज आहे रविवार आणि नेहमीप्रमाणे आज सुद्धा मला उठायला जरा उशीरच झाला आणि आजचा दिवस खूप खास आहे बरं का, कारण माझ्या घरी ना कोणीतरी स्पेशल येणार आहेत आणि त्यांनी काहीतरी नवीन अशी गोष्ट पण घेतली, जे तुम्हाला थंबनेलवरनं किंवा स्टार्टिंगवरनं कळलंच असेल. तर ते कोण आहे वगैरे सगळं बघण्यासाठी तर तुम्हाला माझा व्हिडिओ तर पूर्णच बघावा लागेल. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब आणि कमेंट्स करायला तर अजिबात चुकू नका. रविवार असला की भाजीला काय करू ना, हा प्रश्न मला पडतच नाही. कारण त्या दिवशी आमच्या घरामध्ये नॉन-व्हेजच असतं आणि ठरलेलं असतं. एकतर सकाळी करायचं नाही तर संध्याकाळी. फक्त विचारून घ्यायचं की वेळ कोणती? सकाळची असली तर ठीक आहे. आणि आज पाहुणे येणार होते. म्हटलं सकाळीच आपण मटण बनवूया. तर आज मस्त असा मटणाचा बेत आहे आणि त्यासाठीच आहे ना, मी पटापट असा मसाला काढायला घेतला. कांदा, खोबरं वगैरे कट केलं आणि मस्त भाजायला घेतलं. आजची एक खास बात होती. आजचा स्वयंपाक म्हणजे माझ्यासाठी एकदम खास होता. ते म्हणजे मी आज तब्बल 10-12 जणांचा स्वयंपाक बनवणार होती. ते पण एकटीने बनवणार होती. नेहमी बनवते, पण मग कुणी ना कुणी जोडी असतं. गावाला गेलं की जाव वगैरे असते. इकडे जरी कुणी जास्त गेस्ट कोणी आलं, तर मग सासूबाई असतात किंवा कुणी ना कुणी मला जोडी हे असतंच. त्यामुळे मग असं एकटीने एवढा स्वयंपाक केला, अशी कधी वेळ आलीच नाही मला. पण आज मी एकटीने बनवणार आहे आणि मनामध्ये कुठेतरी मला धड होती, की आपल्याला जमेल की नाही इतका सारा स्वयंपाक, कधी केला नाहीये. पण म्हटलं आता बनवायला घेतलाय ना, तर मग आपण आहे ना छानच बनवूया. तर सगळं असं मन लावून छान बनवत होती. मस्त मसाला वगैरे काढून घेतला. सुरुवातीलाच मी भात लावून दिला होता आणि आजचा भात कुकरमध्ये न लावता मस्त असं पातेल्यामध्ये केला होता. थोडासा जास्त शिजला होता, पण ठीक-ठाक होता. मसाला तयार झाला म्हटलं चला याला पटकन बारीक करून घेऊयात आणि स्वयंपाकाची सुरुवात माझी अशी झाली होती. मी आधी भात बनवला, मसाला बनवून घेतला, पीठसुद्धा मळून बाजूला ठेवलं. कारण मी नॉन-व्हेज खातच नाही तुम्हाला आता माहितीच आहे आणि असं नॉन जेव्हा घरात बनतं ना, त्या दिवशी मला असं जेवणाच्या बाबतीत आहे ना थोडंसं नको-नको वाटतं. थोडीफार किळस येते त्या टाईपमध्ये. तर असं होऊन जातं त्यामुळे मी बाकीचा स्वयंपाक आधी करून घेतला आणि सगळ्यात शेवट आहे ना मटण जे आहे ते शिजत टाकलं. आता मटण बनवायला मला अजिबात किळस वगैरे काही येत नाही बरं का. वैभव लक्ष्मीचं उद्यापन झालं. त्यानंतर आमच्या घरामध्ये आठवड्यातून 2दा हे मटण, चिकन होतच होतं. त्यामुळे मटण, चिकन बनवायला आहे ना मला काही वाटत नाही. किळस वगैरे अजिबातच येत नाही. फक्त एवढंच आहे, की आता जर मी भात बनवला तर सगळ्यांसाठी भात बनवणार आणि पोळ्या पण असतात तर त्या सगळ्यांसाठी मी पोळ्या बनवून घेत असते. मग फक्त माझं इतकंच थोडीशी काळजी असते, की जे काही नॉन-व्हेजचे हात आहे तर ते त्याला लागू नये. जरी मी पोळ्या, भात वगैरे बनवला तरी मी आधी 2-3 वेळा हात वगैरे स्वच्छ धुते आणि नंतरच हात म्हणजे भाताला किंवा पोळींना लावते. तर इतकी काळजी मी घेते. आता व्हेजिटेरियन असल्यावर थोडंसं इतकं चाणाक्ष तर आपण असू शकतो किंवा मग थोडंसं आपल्याला असं थोडं किळस टाइप वाटतंच. तर जे व्हेजिटेरियन आहेत ना, तर ते नक्की माझ्या ह्या सगळ्या भावना समजू शकतात. चला असो, जे काही मटण आणलेलं होतं ते मी स्वच्छ धुवून घेतलं. त्यावर छान धने पावडर, हळद आणि जाड मीठ यूज केलेलं आहे. जाड मीठ टाकल्यामुळे ना मटणाला खूप छान टेस्ट येते, असं सगळेजण म्हणतात. त्यामुळे मी नेहमी जाड मीठच यूज करते आणि मला पण जरा फरक जाणवला मटणामध्ये. तर छान ते एकजीव करून घेतलं, छान त्याला मिक्स करून घेतलं. कुकरमध्ये तेल घेतलं, त्यामध्ये कांदा कट करून घेतला होता. तो छान ब्राउन होऊन दिला आणि हे जे काही मॅरिनेट झालेलं मटण होतं, तर ते त्यामध्ये ॲड करून घेतलं. छान त्याला फ्राय होऊन दिलं. आता त्याच्या छान शिट्ट्या वगैरे झाल्या. मसाला माझा आधीच रेडी होता आणि लगेच मटणाला छान अशी फोडणी दिली. मटण असं मस्त खळखळून उकळलं होतं आणि तरी तुम्ही बघताय इतकी सुंदर अशी तरी आली होती आणि त्याचं एकच रिझन होतं, मी आज थोडंसं तेल जास्त यूज केलं. म्हटलं इतके सगळ्यांचा स्वयंपाक आहे, मग थोडंसं तेल पण आपण जास्त टाकूयात. मग तेल जास्त टाकल्यामुळे तरीसुद्धा तशीच आली होती. खूप सुंदर अशी तरी आली होती
त्यावर मस्त खूप सारी अशी कोथिंबीर कट केली बारीक आणि ती पण ॲड केली. तर माझं मटण असं मस्त रेडी झालेलं होतं आणि खरंच दिसतंय की नाही छान आणि खरं सांगू टेस्टी पण तेवढंच होतं. मटण उकळेपर्यंत माझ्या दुसऱ्या बाजूला पोळ्या पण मी बनवून घेतल्या आणि माझा स्वयंपाक आता रेडी झालेला होता. तोपर्यंत माझे मामा अन् ते पण आले आणि आता 1 वाजला होता म्हणजे जेवणाचीच वेळ झालेली आणि लगेच पटकन ताटं बनवायला घेतली. सगळ्यांनी मस्त जेवण केलं. आम्ही पण जेवण केलं आणि त्यानंतर अशी छान तयार झाली. माझ्या मामाची खूप दिवसांची इच्छा होती, की त्याला मोठी गाडी घ्यायची होती आणि नेहमी तो सांगायचा, "मी पुढच्या वर्षी घेणार, पुढच्या वर्षी घेणार." जेव्हा आम्ही छोटं होतो, तर तो आम्हाला उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा दिवाळीला घ्यायला यायचा आणि नेहमी म्हणायचा, की "मी पुढच्या वर्षी ना मोठीच गाडी घेऊन येईल आणि तुम्हा सगळ्यांना घरी घेऊन जाईल." पण ती इच्छा त्याची मात्र आज पूर्ण झाली. आम्ही मोठे होऊन गेलो, मात्र मामाची इच्छा आज पूर्ण झाली. तर चला आम्ही तर खूप आनंदी आहोत आणि आम्ही त्याला खूप सारं चिडवलं. तो आम्हाला दरवर्षी म्हणायचा, की "आम्ही पुढच्या वर्षी गाडी घेणार, पुढच्या वर्षी गाडी घेणार." तर फायनली माझ्या मामाची ते स्वप्न आणि ती इच्छा पूर्ण झालेली आहे. पण चला आत्ताही तो आम्हाला घ्यायला येऊ शकतो उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये किंवा दिवाळीला. त्यानंतर मी आणि माझ्या मम्मीने गाडीचं औक्षण करून घेतलं. मामाचं पण औक्षण केलं. थोड्या वेळ वरती आलो. थोडंसं मुलं इथे युनो कार्ड्स वगैरे खेळत होते आणि त्यांना निघण्याची वेळ झाली होती कारण त्यांना पुढे जायचं होतं माझ्या मावस बहिणीकडे गाडी ओवाळण्यासाठी. तर ते तिकडे जाणार होते. तर आजीच्या छान इथे पाया पडून घेतले आणि आजीचं ठरलेलं आहे. आल्यानंतर छान अशी पप्पी घेते आणि जातानाही घेते. तुम्हाला पण भेटते की नाही तुम्ही कमेंटद्वारे सांगा. लॉबी मोठी असल्यामुळे श्लोकचं इथे छान खेळण्याचं काम चालू असतं. सायकलिंग, स्कूटर किंवा गाडी वगैरे. दुपारी उशिरा जेवण झालं त्यामुळे संध्याकाळी जेवणाची काही इच्छाच नव्हती. म्हटलं चला नंतर आपण चावम्याव करूया काहीतरी आणि संध्याकाळच्या वेळेला आम्ही निघालो बुधा हलवाईकडे. जे नाशिकमध्ये राहतात त्यांना माहितीच आहे. अहो, दररोज मुलांना सांगायचे, की "मी उद्या तुमच्यासाठी ना गुलाबजाम घेऊन येईल" आणि संध्याकाळी काही काम निघालं, की ते विसरून जायचे. आणि म्हणूनच त्यांनी म्हटलं, की "चला मी आज तुम्हाला एक छान चक्कर मारून आणतो" आणि म्हणून आम्ही आलो होतो बुधा हलवाईकडे. तर इथून गुलाबजाम घेतले, श्रीखंड, आम्रखंड घेतलं आणि आलो घरी. घरी आल्यानंतर आता उद्या आहे स्कूल. मग मुलांना म्हटलं, "तुमची बॅग आत्ताच पॅक करून ठेवा, कारण सकाळी उठायला उशीर होतो. थंडी खूप आहे, त्यामुळे सकाळी मुलं अजिबात उठतच नाही. खूप वेळा त्यांना उठवत बसवावं लागतं, की "उठा रे, उठा रे," पण उठतच नाही. मग शेवटी रागवावं लागतं. तर त्यामुळे संध्याकाळी बॅग पॅक करून ठेवली, की टेन्शन नसतं आणि तेव्हा आरुषला आठवलं, की माझं जे काही पाऊच आहे ना, ते खराब झालेलं आहे. रात्रीचे 10:00-10:30 वाजले होते, तेव्हा तो पाउच वॉश करत होता आणि रात्री इतकी थंडी असते आणि ते काही सुकणार पण नव्हतं. पण मग त्याचं झालं, की आता खराब झालेलंच आहे, तर ते मी वॉश करतो आणि दुसरं जे काही पाउच आहे ना, ते मी घेऊन जातो. पण या रात्रीतून आहे ना, सुकून जाईल आणि सकाळी उन्हात ठेव म्हणे. तर ठीक आहे. मग तर त्याचं वॉश करण्याचं काम चाललं होतं. मी तोपर्यंत अंथरूण वगैरे करून घेतलं आणि नंतर मस्त पिक्चर बघत बसली आणि तोपर्यंत त्यांनी इतकं छान स्वच्छ असं जे काही त्याचं पाउच आहे ना, ते क्लीन केलं होतं. तर चला, असा होता माझा आजचा दिवस. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ? आवडला तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब, कमेंट्स करा. पुन्हा भेटूया अशाच इंटरेस्टिंग डेली व्लॉग्सबरोबर. तोपर्यंत बाय बाय फ्रेंड्स.